कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जोशी सर, माझे मित्र गोविंद, आयोजक बापूसाहेब आणि अतिशय महत्त्वाचं काम असल्यामुळे आपलं भाषण संपवून गेलेले खासदार आप्पा. खरं तर जेव्हा मला कुठे बोलावलं जातं तेव्हा मला प्रश्न पडतो की मी तोंडफट माणूस आहे आणि जे आहे ते मी संमेलनातही तेच बोलू शकतो, टी व्हीवरही तेच बोलतो, जिथे लिहितो तिथे तेच लिहितो आणि सोशल मीडियावरही मी तसाच असतो. त्यामुळे कित्येक ठिकाणी मी आयोजकांना सांगतो, बाबा बोलवतोयच तर खरी, पण थोडंसं पहा, नंतर तुम्हाला वाईट नको वाटायला, काय माणसाला बोलावलं, आपण कायच्यासाठी बोलावलं, काय बोलून गेला. पत्रकारांचं संमेलन हे आपलं संमेलन असतं. माझं वैयक्तिक मत आहे आणि मी लातूरला एका कार्यक्रमामध्ये मी हे बोललो पण होतो, नेत्यांच्या कार्यक्रमाला पण आपण खालीच बसायचं आणि आपल्याही कार्यक्रमाला आपण खालीच बसायचं. असे काही कार्यक्रम असले पाहिजे ज्याच्यात नेत्यांनी खाली बसायचं आणि आपल्याला ऐकायचं. हे आपलं संमेलन आहे. आपण आपले प्रश्न इथं डिस्कस करणार आहोत. आपण आपलं हे पारिवारिक स्नेह संमेलन आहे. तुमचं सगळा परिवार एकत्र येतो. आपले काही इश्यूज आहेत, आपली काही मैत्री आहे, ते आपण इथे एकमेकांना पाळतो. पण कित्येक ठिकाणी मी असं पाहिलं की ती एक फॉर्मॅलिटी असते नेत्यांसाठी. ते येतात, फोटो काढतात, जातात, आपण पुन्हा उद्या फोटो छापतो. आपल्या संमेलनाचं काय? मी आता असाच एक प्रसंग माझ्यावर आला होता. शिर्डीला राष्ट्रवादी काँग्रेसचं मंथन शिबिर झालं आता मागच्या आठवड्यात आणि तिथे मला निरोप आला की तुम्हाला वानखडे साहेब, तुम्हाला भाषणाला यायचं आहे. मी म्हटलं कुणी दुसरा वानखडे असेल, थोडं तुम्ही चेक करून घ्या, मला नका, मी नसेल. मग त्यांनी पुन्हा फोन काढून म्हटलं, नाही अशोक वानखडेच आहे म्हणे साहेब, तुमचाच नंबर आहे. पण अरे म्हटलं, मी कधीही पवार परिवाराला मी सोडलेलं नाही आहे, तू पुन्हा विचार. मग त्यांनी सांगितलं की नाही साहेब, मोठ्या साहेबांकडनंच नाव आलेलं आहे. गेलो आणि त्या संमेलनात मला एक चांगली गोष्ट अशी वाटली की फक्त बोलणाराच स्टेजवर होता आणि बाकी सगळे, म्हणजे जेव्हा मी बोलत होतो किंवा भावे सर बोलत होते तेव्हा बाकी सगळे लोक खाली बसून ऐकत होते. तेव्हा पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला बोलावलं जरूर, पण मला राष्ट्रवादीशी काही घेणं देणं नाही आणि हे मंथन शिबिर आहे. तर माझ्या अगोदरच्या एका वक्त्यांनी सांगितलं की ते तुम्ही आपण मंथन करतो, लोणी निघतं, दूध दही. मी म्हटलं पश्चिम महाराष्ट्रातले असावे, त्यामुळे दूध दही जास्त बोलतात. मी दिल्लीत असतो, मला मंथन म्हटल्यावर समुद्र मंथन आठवतं आणि समुद्र मंथनामधनं जिथे ऐरावत पण निघाला, लक्ष्मी पण निघाली, पारिजात निघाला, अमृत निघाला, तिथं विषय निघालं. तर म्हटलं त्या विषाचा डोस बहुतेक मला द्यावा लागेल असं मला वाटतं. आणि मी एवढं म्हटलं, अजितदादा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आणि मग त्यांच्या पार्टीत काय काय कमी आहे आणि कुठे कशी पार्टी तुमची रस्ता सोडून चालते हे मी त्यांना सांगितलं आणि त्यांना आवडलं. ते प्रोग्राम नंतर तुरंत उठून माझ्याजवळ आले, म्हणे तुमचं बोलणं आम्हाला आवडलं आणि तुम्ही सांगितलेले पॉईंट खरोखरच चांगले आहेत. त्यामुळं आज जेव्हा मी पत्रकारांसोबत संवाद स्थापित करण्यासाठी इथे आलो तेव्हा मी आपल्या लोकांमध्ये आहो. तुमचे आणि माझे प्रश्न वेगळे नाही आहेत आणि मी फक्त दिल्लीत आहे, तुम्ही चिंचरी चिंचवडला इथे आहेत, एवढाच फरक आहे. मी एक सामान्य घरचा माणूस आहे, तुम्ही पण माझ्याच सारखे आहात. फक्त मी दिल्लीत आहे आणि टी व्हीवर येतो म्हणून मोठा पत्रकार आहे असं मी मानत नाही. पत्रकारितामध्ये मी आजही म्हणतो, ग्रामीण भागातली जी पत्रकारिता आहे त्यांनीच पत्रकारिता जिवंत ठेवलेली आहे. शहरातल्या पत्रकारिता फक्त हे बाईट पत्रकारिता किंवा प्रेस रिलीज म्हणजे ते आपल्याला ते येतं त्यांच्याकडनं, त्याच्यावरच पत्रकारिता असते. तुम्ही जर कित्येक शहरातले प्रोग्राम पाहिले तर त्या वक्त्यांनी काय बोललं हे एका पॅरेग्राफमध्ये असतं आणि त्या कार्यक्रमाला कोण कोण आले हे 6 पॅरेग्राफमध्ये लिहून येतं. नुसतीच नावं वाचत जायची आपण. त्यामुळे मी फक्त तुम्हाला माझे एक्सपिरियन्स शेअर करायला आलो. माझ्यापेक्षा बरेच वरिष्ठ लोक आहेत इथे आणि फक्त लोक ऐकतात, कारण आपण बोलतो, सत्य बोलतो.
कोणाचाही मुलायजा न ठेवता जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा किंवा लिहिता तेव्हा लोक तुम्हाला वाचायलाही तयार आहे आणि लिहायलाही तयार आहे. मैं ये मानता हूं कि पत्रकारिता के लिए कोई आपके घर नहीं आया था पीले चावल लेके की नाही नाही साहेब तुम्ही पत्रकारच बनलं पाहिजे आणि तुमच्या जन्मत पत्रकारितेसाठी झाला नव्हे. पत्रकारिता हे फील्ड आपण चूज केलेलं आहे, आपण ठरवलेलं आहे की आपल्याला पत्रकार व्हायचं. मग जेव्हा एक फील्ड तुम्ही घेता तेव्हा त्या फील्ड मधले जितकं सुख तुम्हाला मिळतं तेवढं ते दुःखाचा डोंगरही डोक्यावर ठेवायला आणि सोसायला तयार असलं पाहिजे. फक्त पत्रकारितेचं ग्लॅमर आम्ही घ्यावं आणि बाकी सगळं सोडून द्यावं हे चालणार नाही. काही नोबल प्रोफेशन्स आहेत या देशात. डॉक्टर आहे, शिक्षक आहे, सैन्यात काम करणारा सैनिक आहे, तसा पत्रकार आहे. पत्रकार हा फक्त श्रमजीवी कामगारच नव्हे तर त्याला एक सामाजिक दायित्वाची झालर आहे त्याच्या कामाला. त्यामुळे त्याला आपण जगलं पाहिजे. नाही तर मग पत्रकारिता, मी उद्या मार्केटिंगमध्ये गेलो असतो तर कोणातरी कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट झालो असतो, मर्सिडीजमध्ये फिरलो असतो, मोठा बंगला असता, चांगलं पॅकेज असतं, वर्षातून 2 वेळा मस्त फॉरेनला परिवाराला घेऊन गेलो असतो. मला कोण सांगितलं दिल्लीत पत्रकारिता करायला? कोण सांगितलं कमी जरुरतामध्ये जगायला? माझ्याकडे अजून माझं स्वतःचं घर नाही आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. दिल्लीत लाखो लोक आहेत त्यांची स्वतःची घरं नाही आहेत. भाड्याच्या घरात राहायला लाज कसली? पण पत्रकार असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन 8-8 फ्लॅट घेणे ही पत्रकारिता विकणे आहे. त्यामुळे तुम्ही पत्रकारिता करता की पत्रकारिता विकता? जरूर सगळ्यांना असते, पण त्या जरूरता तुम्ही कमी करू शकता. आणि मला लोक बरेचसे म्हणतात, अहो तुम्ही फ्लाईटनं फिरता, तुम्ही AC मध्ये राहता. म्हटलं हो, मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधनं मागच्या 2 महिन्यापूर्वी मला 85,000 रुपये वापस आले. म्हणजे मी किती टॅक्स भरत असेल ते पहा. मी बोलण्याचे पैसे घेतो, चॅनलवाल्यांना मी कधीही फ्री. माझ्यामुळे कित्येक चॅनलना पैसे द्यायला सुरुवात केली. मी म्हटलं अशोक वानकडे चाहिए तो पैसा लगेगा. मेरा ये बिझनेस है, मेरा ये प्रोफेशन है. तुम्हाला बोलण्यासाठी काय, तुम्हाला वाटतं की याला टीव्ही मध्ये एक म्हणे सर हमारा सर्कल, हमारा TRP बहुत है. मैंने तुमसे ज्यादा TRP मेरा है, छोड़ो TRP की बात. मतलब मुझे नहीं दिखने का और छपने का शौक नहीं है मुझे. ये मेरा प्रोफेशन है, आपको पैसा देना पड़ेगा. आणि जे लोक देत नव्हते ते पण मला त्यांना वानकडे को बोला नाही तो पॅन नंबर दे दो सर आपका अकाउंट नंबर. म्हणलं हां बिलकुल. हां तुम्ही 5,000 नका देऊ, 10,000 नका देऊ. ज्या मोठ्या चॅनल्सकडनं मी घेतो, तुमचा नवीन चॅनल आहे, तुम्ही मला 500 रुपये दिले चालेल. म्हणजे फुकटात नाही. मी राष्ट्रवाद्यांनी वाढीवाल्यांना ते म्हटलं मला तुमचं काही मला घेणं देणं नाही. आणि मग समोर मोठमोठी नेता माझं भाषण ऐकतं म्हणून मला काही भोषणार्थ वाटणार नाही. कारण त्या नेत्यापेक्षाही मला सामान्य शेतकरी फार महत्वाचा. जेव्हा मी कुठे ग्रामीण भागात फिरायला जातो आणि जेव्हा शेतकरी म्हणतो साहेब तुम्हाला आम्ही लय ऐकतो, तेव्हा आनंद होतो. त्याच्यासाठी अर्धा तास फुकटात बोलायला परवडतं. पण तुम्ही करोडपती, तुमच्यात कशासाठी फुकटात बोलू? म्हटलं मला पैसा लागेल आणि त्यांनी पैसा दिला. त्यामुळे तुम्ही जेव्हा पत्रकारिता करता तेव्हा तुम्ही असं का समजता की आपण समाजात फार एलिट आहोत, आपल्याला वेगळी ट्रीटमेंट दिली पाहिजे? अर्ध डोकं तर आपलं यांनीच खराब होतं. मैं पत्रकार हूं, संविधान में कोई ऐसा कानून नहीं जहां पत्रकार को कोई प्रायोरिटी देनी चाहिए. या समाजातला चांगुलपणा आहे की ते तुम्हाला पुढे बोलवतात, समोर बोलवतात, तुमची विचारपूस करतात. शिर्डीला गेलं, अरे इतने बड़े पत्रकार होते हुए लाइन में क्यों लगे? अरे क्यों नहीं लगना लाइन में? पत्रकार है तो क्या शिर्डी के साई बाबा की मूर्ति लेके आएगा? जिस हॉटेल में रुके, नाही साहेब तुम्ही फार मोठे पत्रकार आहेत, त्या साईबाबाला तुम्ही कसे जाणार? साईबाबालाच घेऊन येतो आम्ही असं. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही सामान्य माणसासारखे वागायला लागाल, अर्धे प्रश्न तुमचे तिथे सुटतात. कारण मग काही ते अपेक्षा असल्या की अपेक्षा भंग होतो. अपेक्षा ठेवायचीच नाही. आणि पत्रकारितेचं जो एक युग असतं, जेव्हा तुमच्यात एक वेळ असतो तुमच्या आयुष्यात, तेव्हा तुम्ही फार मोठे संपादक होता, फार मोठे वक्ते होता, तुमचे लोक तुमच्या पाठीमागे फिरतात. तो माझा आता सध्याचा काळ आहे. 2 वर्षांनी मी असतं होणार, दुसरं कोणी येणार? मग 2 वर्षांनी काय? असे कित्येक पत्रकार जो टीव्ही मध्ये मोठमोठे अँकर्स होते, त्यांना आज सायकोलॉजिकल ट्रीटमेंट घ्यायला लागतीये. कारण ते बाहेर निघतात, कुठल्याही टीव्हीवर नाही, लोक त्यांना ओळखत नाही, ते डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत. आपल्याला कोणी म्हणतो तुम्ही साहेब पाहत, मी म्हटलं बाबा तुम्ही पाहता म्हणून मी आहो, तुम्ही मला पाहिलंच नसतं तर मी कुठे?
एकटा अशोक वानखडे बोलत बसला असता, जसं आता आमचे संपादक साहेब म्हणाले की मी जेलमध्ये एकटाच भिंतीला बोलत होतो, तसंच मलाही बोलावं लागलं असतं. दुसरी गोष्ट, आपण अपेक्षा काय ठेवायची? आता महामंडळ स्थापन करण्याची एक डिमांड झाली. महाराष्ट्रात किती महामंडळ आहेत आणि ज्या कामासाठी ती महामंडळ स्थापित झाली ती कामं झालीत का? तो एक तमाशा आहे. आपल्या नावानं महामंडळ मिळेल, जेव्हा काही आपण सांगू अरे तुम्हाला दिलं ना महामंडळ, त्यातला एक पायचाटू पत्रकार अध्यक्ष होईल, त्याला गाड्या घेऊन त्याच्यावर खर्च होईल, बजेटमध्ये एक 25 करोड रुपये त्या महामंडळाला देण्यात येतील, वर्षातून 2-3 मीटिंग होतील. पत्रकारितेचं काय भलं? आणि का आपण हात पसरावे कोणाकडे? तो उर्दू मध्ये फार चांगला शेर आहे, खुद को कर बुलंद इतना कि खुद खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. स्वतःला एवढं मोठं करा की देवच तुम्हाला विचारतो बाबा तुला काय पाहिजे सांग. भक्त व्हा, तर एवढं मोठं भक्त व्हा की तुम्हाला देवाने विचारलं पाहिजे की अरे तुला पाहिजे काय सांग देवा. विठ्ठलाची परंपरा आहे हो, विठ्ठल विटेवर उभा होता. विठ्ठलाने कामं केलेली आहेत भक्ताची. आपण जर इमानदारीनं आपलं हे केलं तर मी तुम्हाला सांगतो, पैशाचं सोडा, पैसे कमवायचे 10 रस्ते आहेत. मी आणि माझी बायको आम्ही कितीतरी जागेचं इंग्लिश टू हिंदी ट्रान्सलेशन होतं माझ्या घरी. दोघे नवरा बायको आम्ही ट्रान्सलेशन करतो. चांगले पैसे मिळतात ट्रान्सलेशन मध्ये. चांगले पैसे मिळाले तर का नाही मग कुठे फिरायला जायचं स्वतःच्या पैशांनी? कशाला कोण फोन करून सांगायचं की अरे उधर कोई गेस्ट हाउस है क्या, कोई नेता देखो उसकी गाड़ी मिलेगी क्या. एवढं लक्षात ठेवा, नेता जब देता है उससे ज्यादा लेता है. तुम्हाला जेव्हा कोणीही काही देईल त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडनं वसूल करेल. कोणीही फुकटात कोणाला देत नाही. त्यामुळे मागण्याचं सोडा. असंख्य आहे. तुम्ही चांगले शिक्षित आहात, तुम्ही कुठे पार्ट टाइम लेक्चरर म्हणून जाऊ शकता, तुम्ही ट्युशन्स काढू शकतात. काय करू शकत नाही? इतके व्हेन्यूज आहेत देशात, इतके आजकाल आपल्याकडे पॉप्युलेशन भरपूर आहेत, कामं करणारे लोकच नाही. प्रॉब्लेम आहे हा. दिल्ली मधल्या कुठल्याही चॅनलला गेलो की तो चॅनल हेड मी निघताना अशोक जी कोई अच्छा आदमी देऊ ना. आणि माझ्याकडे रोज 100 मेलवर बायोडेटा येतात. सर आप कुछ कहोगे तो नौकरी मिलेगी, लेकिन किसको नौकरी? असाइनमेंट मध्ये त्याला टाकला टेलिव्हिजन मध्ये, औरंगाबादला जर काही झालं तर त्याला हे माहित नसतं तो बिहारचा औरंगाबाद आहे की महाराष्ट्राचा औरंगाबाद आहे. काल आदित्य ठाकरेची प्रेस कॉन्फरन्स होती, मी एअरपोर्टला चाललो होतो. मला एका टीव्हीचा फोन आला, मराठी टीव्हीचा, मोठा पहिल्या 3 मध्ये आहे तो टेलिव्हिजन चॅनल. तो म्हणे सर ते प्रेस कॉन्फरन्स लगेच सर असाइनमेंट सर एक काम मी तुम्हाला फोन जोडते सर 1 मिनिट. कशाचं काय नाही, त्याला फोन जोडला नाही, ती अँकर सुरू झाली. वरिष्ठ पत्रकार दिल्लीवरून अशोक वानखडे आपल्या सोबत आहेत. सर ही जे आदित्य ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत ती महाविकास आघाडीमध्ये फूट आहे. पण प्रोग्राम मध्ये सावरकर नव्हते म्हणून महाराष्ट्र सरकारने सावरकरचा प्रस्ताव दिला नाही. आता जे सरकार आहे त्यांनी सावरकराचा मंत्रिमंडळाने प्रस्ताव पारित केला पाहिजे की सावरकराला भारतरत्न द्या म्हणून आमच्या कॅबिनेटचा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे पाठवतो. पाठवतायत का? नाही पाठवणार. कारण सावरकरांचं हिंदुत्व या सरकारला सुद्धा झेपणार नाही. त्यामुळे सावरकर हे फक्त एटीएम म्हणून उपयोगात आणतात. चुनाव के टाइम पे सावरकर चाहिए. सावरकर महाराष्ट्रात कधी मुद्दा नव्हताच राजकारणाचा. जेव्हा हे मी डोकं फोडून सांगतो तो भी नाही सावरकर पे बोला क्या करू. आता मी येत असताना इथे या कार्यक्रमाला येत असताना आज तक सुधांशु त्रिवेदी भाजपाचे मोठे प्रवक्ते आहेत, खासदार आहेत, त्यांनी सांगितलं सावरकर ने माफी कहाँ मांगी थी, सिर्फ लेटर लिखा था. ऐसे लेटर कईयों ने लिखे थे. छत्रपति शिवाजी ने औरंगजेब को 4 बार माफी मांगी बोले. अरे तो एबीपी वरनं तो आज तकचा प्रोग्राम संपला. एकदम सोशल मीडियावरनं मला धन फोन एकाने सांगितलं की अरे बेटा मैं कार में हूं मैं. बोले सर जैसा वीडियो आए वैसा है, लेकिन मैं सवाल पूछूंगा आप जवाब दो. आणि मी कार मध्ये, हा माझा भाऊ आहे रमेश, याच्याच कार मध्ये मी रेकॉर्ड करून ते लाईव्ह झालं आणि लोक पाहायला लागलेत. त्यामुळे कोणाकडनं अपेक्षा ठेवू नका. स्वतः ताकदीने उभे राहा. एकामेकाचे मी नेहमी सांगतो पेपरमध्ये कॉम्पिटिशन असते, पण
मालक जे असतात पेपरचे ते एकत्र बसून जेवतात आणि आपणच खाली रडतो. त्यामुळे पत्रकार हा पत्रकार असावा, कुठल्याही पेपरचा असावा तर तो आपला पत्रकार आहे. त्या पेपरची काही जरी लाईन असली तर त्याची ती मजबुरी असू शकते. मी कोणाही पत्रकाराला असं म्हणत नाही की त्यांनी स्वतःला विकलं. काय करणार, नोकरी करतोय ना तो. मालकाने सांगितलं की आपल्याला शिंदे साहेबांची जय बोलायची तर तो बोलणार बिचारा. परंतु तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, तुमच्याकडे बाकी ठिकाणी आहे, तुम्ही तेव्हा आपलं मनोगत व्यक्त करू शकता, बोलू शकता काय आहे काय नाही आहे. पार्टी बनायचं नाही आपण. म्हणजे मालकाने जर म्हटलं शिंदेची लाईन घ्यायची तर आपण त्या शिंदेसाठी दंडुका घेऊन रस्त्यात मारामारा करायला लागतो. त्यामुळे माझं नेहमी म्हणणं आहे की आपण स्वतःच्या भरोशावर करायचं. भरपूर जागा आहेत, भरपूर व्हेन्यू आहेत. आणि एक वेळा जर लोकांना कळलं की तुम्ही चांगलं बोलता आणि तुम्ही स्टडी करून बोलता. इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा खासकर सोशल मीडिया इतका फास्ट झालेला आहे. आता खासदार साहेब सांगून गेले की लगेच म्हणे 2 मिनिटात कळतं. पण त्यासाठी पत्रकाराला किती तयारीने राहावं लागतं. हे भूकंपासारखं असतं, कधी भूकंप येईल माहीतच नाही. सकाळी 7 वाजता फोन येतो, आपल्याला माहीतच नसतं तो फोन कशासाठी आहे. जेव्हा ती भूमिका बांधते अँकर त्याच्यावरनं लक्षात ठेवायचं की आज काहीतरी प्रियंकानी बोलली वाटते, आज प्रियंका म्हणून हा विचारतो आपल्याला. त्यामुळे तुम्हाला 24 तास तयारीनं राहावं लागतं. जगात काय घडतं काय घडत नाही मला काय त्याचं असं म्हणून चालणार नाही. आजकाल आर्थिक असो, राजकीय असो, सामाजिक असो, फिल्म असो, साहित्य असो, या सगळ्यांचे धागेदोरे एकामेकाला जोडलेले आहेत. त्यामुळे तुम्ही स्टडी करताना मी फक्त आर्थिक वर लिहितो म्हणून मी फक्त आर्थिकच पाहणार आहे आणि दुसरीकडे पाहणार नाही, हे करून चालणार नाही. कारण डिमांडिंग दुनिया हो गई है. तुमचा ग्राहक म्हणजे तुमचा जो वाचक तुम्हाला पाहणारा आहे तो डिमांडिंग आहे आणि तुमचं रिजेक्शन 2 सेकंदात होतं. तुम्ही जर लोकांना बांधू शकले नाही बोलताना तर 2 मिनिटात तो स्विच करतो. असं बटन दाबलं का दुसरा चॅनल येतो. तुम्ही त्याला काही घेणं देणं नसतं त्याचं. वर्तमानपत्र तर आपल्याला नवीन वर्तमानपत्र दुसरं घेऊपर्यंत तर मजबुरी येतो. ते नाही तर ॲडव्हर्टाइजमेंट पाहत असतो, फिल्मवर पाहत असतो, बाकी पाहत असतो. पण टेलिव्हिजनवर तुम्हाला भरपूर हे आहे. सोशल मीडियावर मोबाईलवर फटफट फटफट 2 मिनिटात तो तर डिलीटच करतो. अरे बोले बकवास काय आहे, फट करून डिलीट मारतो तो. त्यामुळे तुम्ही अभ्यासू राहावं, आपल्या भरोशावर राहावं, एकामेकांना घेऊन चालावं आणि त्यासाठी राजकीय दलांचं आपण, राजकीय नेत्यांचं आपण आदर्श समोर ठेवावा. ते काही जरी झालं तरी जिथे फायदा असतो तिथे सगळे एकत्र येतात. मग आपण आपल्या फायद्यासाठी एकत्र का नाही यायचं. कशाला तू त्या पेपरमध्ये, तू त्याच्या पेपरमध्ये, त्यांनी मला काढलं, त्यांनी मला काढलं. कित्येक वेळा संपादक कोणाला काढतं त्याची मजबुरी असते. तो आतनं रडत असतो, त्याला तो रिपोर्टर सोडायचा नसतो, पण वरनं खूप प्रेशर येतं. आजकाल मुंबईला तर चॅनलमध्ये सगळ्या अपॉइंटमेंट नेत्यांकडनं व्हायला लागल्यात. रिपोर्टर, अँकर हे नेत्यांकडनं व्हायला लागलेत. म्हणजे पहिले आपण हे मोठमोठे लोक बाया ठेवायचं असं, म्हणजे सॉरी मी त्याला उलट्या घ्यायच नाही, हे घेऊ नका, बऱ्याचशा ताई इथे बसलेल्या आहेत. तसे पत्रकार ठेवल्या जातात आजकाल. आणि जे पत्रकार या सोर्सनी जातात त्यांच्याकडनं पत्रकारितेची अपेक्षा काय करावी हे तरी सांगा. तो एका वर्कर सारखा असतो त्या राजकीय दलाच्या किंवा त्या नेत्याच्या एका पीए किंवा पीआरओ सारखा असतो. त्याला त्याची भाषणंही लिहावं लागतात, त्याला त्याचं उदो करावं लागतो, त्याला ऑफिसमध्ये भांडावं लागतं, कुठनं तरी तो पुन्हा ते नाव घेऊन येतो समोर. आणि असतं, आपण शेवटी मनुष्य आहोत. आपण काही कॉम्प्युटर नाही, त्यामुळे आपल्याला कोणाकडे एखादा झुकाव असतो, कोणाच्या बाबतीत आपल्याला प्रेम असतं, कोणाची मैत्री असते. पण ती मैत्री कुठपर्यंत जोपावी हे तुम्ही ठरवायचं असतं. त्या मैत्रीसाठी स्वतःचं नुकसान करून घ्यायचं का क्रेडिबिलिटीचं. गडकरींच्या माझ्या मैत्रीबद्दल एक दिवस इंडिया टीव्हीला शो चालू असताना, 3रं वर्ष होतं, 3रं-4थं वर्ष होतं, सरकारचं रिपोर्ट कार्ड म्हणून. रजत शर्मा संपादकही आणि मालिकही आहेत. तेव्हा जसा गडकरीचा विषय आला ते म्हणे हाँ अब तो अशोक वानखड़े ही बोलेंगे. बोले बोलो बोलो, गडकरी जी के बारे में आप बोलिए, दोस्ती निभाइए. ठीक आहे. एक तर तो सिनियर आमच्यापेक्षा फार मोठा आणि मालक. मग जेव्हा ब्रेक झाला म्हणलं रजत भाई ये बिलो द बेल्ट हो गया.
मैं इसका जवाब दे सकता था स्क्रीन पे, लेकिन मैं आपकी इज्जत भी इसलिए करता हूं कि फ्री प्रेस जर्नल जहां से मैंने पत्रकारिता शुरू की उसी ग्रुप से आप भी निकले हो, तो मैंने उस अधिकार से मैं चुप रहा। मैंने बोला जिस दिन गडकरी के बारे में कुछ मिलेगा आप मुझे बुलाइए उस दिन, फिर देखिए। त्यानंतर 2-3 महिन्यांनी मी नागपूरला गेलो एका सेमिनारसाठी। माझं प्लेन लँड झालं आणि भयानक पाऊस होता नागपूरला। त्या एअरपोर्टची भिंत तुटली, पूर्ण एअरपोर्टमध्ये पाणी घुसलं। आमचं अक्षरशः घुटण्या घुटण्या इतकं पाणी। मी तो तसा व्हिडिओ घेतला आणि एबीपीला असाइनमेंटला पाठवला। पूर्ण रस्ते बंद, नागपूर शहर पूर्ण पाण्याखाली डुबलं होतं आणि अधिवेशन होतं पहा तिथे विधानसभेचं त्यावेळेला। आणि त्यांनी ते मी पाठवलेले व्हिडिओ दाखवायला सुरू केले आणि मग असाइनमेंटनं फोन आला, सर फोनो पे आप नेहा पंत है बोले, एंकर फोनो पे बात करेगी। तो नेहा पंत म्हणाली कि अशोक वानखड़े है, वो भी विदर्भ से ही आते हैं, नागपुर को जानते हैं। तो अशोक जी मैंने नागपुर को जानता नहीं, नागपुर के एयरपोर्ट पे फंसा हुआ हूँ। और मैंने बोला आज सबसे ज्यादा मुझे सवाल पूछने हैं तो गडकरी जी के। सारे देश का इंफ्रास्ट्रक्चर ठीक करने की गारंटी देने वाले गडकरी क्या अपने लोकसभा क्षेत्र का पानी का निकासी भी नहीं कर सकते? शर्म आनी चाहिए उनको, आज इस्तीफा दे देना चाहिए उन्होंने अपने पद से। मग मुख्यमंत्र्यांना घेरलं। मुख्यमंत्र्यांनी लगेच एकाची व्यवस्था केली की तुम्ही कसे करून त्या वानखडेंना बाहेर काढा। सकाळी 9 वाजता मी एअरपोर्टला उतरलेलो, 4:30 वाजता सेंट्रल पॉइंट हॉटेलला पोहोचलो संध्याकाळी। ही स्थिती होती। त्यानंतर मला एका पार्टीमध्ये रजत शर्मा मिळाले आणि त्यांनी मला पाहिल्या पाहिल्या हातातलं ते ग्लास ठेवून तो माझ्याकडे आला आणि म्हणे तुम गले लगो यार। मैं क्यों? बोले उस दिन तुमने क्या गडकरी को धोया एबीपी पे। बोले किसी ने भी नहीं बोला ऐसा, मैं भी नहीं बोल पाया था जो आपने बोला। मैंने बोले कहा था ना आपको, दोस्ती अपने जगह पे। पण त्यापेक्षा मोठं मन गडकरीचं। जेव्हा मी गडकरींना भेटलो, एका कार्यक्रमात समोरासमोर भेट झाली। म्हणजे काय अशोक बरेच दिवस झाले भेटच नाही। तर मी हसलो, म्हटलं ते नागपूरच्या पाण्याचा प्रकार, हो 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 तुझे मित्र भरपूर आहेत म्हणे आमच्याकडे, सगळे मला तुझे व्हिडिओ पाठवत होते म्हणे। हे पाय वानखडे काय बोलतायत, वानखडे काय बोलतात। मी म्हटलं म्हणे तू खोटं काय बोलतोय, खासदार आहे मी तिथला आणि आपण वानखडेंना पत्रकारिता शिकवत नाही, तो आपल्याला राजकारण शिकवत नाही। त्यामुळे दोस्ती आपली दोस्तीच्या जागेवर। विलासराव देशमुखांबद्दल आम्ही बरेच बोलायचो, पण त्यांनी पण तेवढंच हसून ते म्हणायचे नाही, कुठे जेवण असलं त्यांचं ते अगत्यपूर्वक स्वतः फोन करून म्हणायचे तू यायला पाहिजेस बरं का। म्हणे अरे बाबा खा, म्हणजे आम्हाला बोलणारा माणूस पाहिजे जिवंत। गोपीनाथ मुंडे, ही सगळी पिढी आता राजकारणात दिसत नाही। आता एकामेकाच्या उरावर उठल्यासारखे, गळ्यात नडीचा घोट घेण्यासारखे नेता एकामेकांवर बोलतात। हे महाराष्ट्राचं कल्चर कधीच नव्हतं आणि या कल्चरसाठी कुठे आपणही दोषी आहोत, कारण आपण असे वक्तव्य फार मजे घेऊन छापतो। तेव्हा जर आपण त्यांना थांबवलं, जेव्हा ट्रम्प बोलत होता राष्ट्रपती असताना, तर ट्रम्पचं भाषण कित्येक अमेरिकन टेलिव्हिजननी मधातच काढून टाकलं, ते ड्रॉप केलं आणि त्यांनी सांगितलं की प्रेसिडेंट इज लाइंग टू मच, अवर रिस्पॉन्सिबिलिटी इज टुवर्ड्स अवर व्ह्युअर्स। आणि हे काहीही करू शकत नाही, मी तुम्हाला सांगतो काहीही करू शकत नाही, दम कोणातच नसतो। हे सगळे बुजगवाणे आहेत शेतातल्यासारखे। मी इतका बोलतो, मला काय कुठे आहे वाय सिक्युरिटी झेड सिक्युरिटी काही नाही, नावं घेऊन बोलतो। दिवसातून 4 वेळा 56 इंच का सीना गिनाता हूं मैं। लोग मुझे कहते कि हमको डर लगता है, मुझे डर नहीं लगता, क्योंकि तुम करोगे क्या मेरा? ट्रांसफर नहीं, पोस्टिंग नहीं, पैसा नहीं, अकाउंट नहीं, तुम करोगे क्या मेरा? जर तुम्ही स्वतःला साफ ठेवलं तो किसकी औकात नहीं तुमको कुछ करे। और ये कहने की बात होती है झूठे केस में फंसा देगा, कुछ नहीं, फंसते तो निकलता है बाहर। छत्तीसगड मध्ये रमण सिंगची सरकार होती तेव्हा तिथं सांगायचं की तिथे अमन सिंग म्हणून एक अधिकारी होता। तो म्हणे अमन सिंग इतना खुखार अधिकारी है कि किसी को भी, कई पत्रकारों को नक्सल के इसमें डाल चुका है, नक्सल के आरोप लगा देता है और जेल में डाल देता है। मेरा ठीक है।
सुरू केलं. नाम रमन का, काम अमन का, राज अमन का चल रहा है. मग एका महिन्यानी माझ्याकडे एक फार वरिष्ठ पत्रकार भोपाळवरून आला. घरी म्हणे एअरपोर्टवरनं घर आ रहा हूं तुम्हारे. मैं आ जाओ सर. घरी आल्यावर चहा वगैरे घेतला. म्हणे पत्नी को भी बुलाया. बोले इधर आओ बेटा, बैठो इधर सामने. बोला पागल हो गया तू? पत्नी है, बेटा है, तू है, कौन है पीछे? बोले क्या हुआ? बोला क्या गरज है तुझे उस सरकार के खिलाफ फ्रंट खोलने की? मैंने मैं गलत थोड़ी खोल रहा हूं. कितना भ्रष्टाचार है. अरे बहुत लोग हैं बोलने के लिए, तुम्हें बोलने की क्या जरूरत है? मुझे बहुत चिंता हो रही है तुझे. त्याला ते अमन सिंगनीच पाठवलं होतं, समझा दो. मैं बोले दादा मेरे को कोई प्रॉब्लम नहीं है, क्योंकि जिस दिन मुझे अरेस्ट करेंगे उस दिन मेरे घर से 7,000 पेज के डॉक्यूमेंट मिलेंगे इनको. उसका पंचनामा होगा. मैं कहूंगा कि अब ये पब्लिक प्रॉपर्टी हो गई है, इसको मैं रिलीज करना चाहूंगा. मैंने 3 जगह मैंने बोला उसको मैंने पेन ड्राइव्स में छोड़ा है. जिस दिन मुझे छत्तीसगढ़ सरकार ये करेगी, मैं वो पेन ड्राइव लोकल पब्लिक कर दूंगा, सर्कुलेट कर दूंगा बाहर. मैंने पहला इस्तीफा राजनाथ सिंह का जाएगा, रमन तो बाद में आएगा. मैंने कौन सी गाड़ी नंबर किस टॉल से कब निकली, पीछे पैसा कैसा रखा गया, एक एक डिटेल है मेरे पास. तो भोपाळला गेला. 3 दिवसांनी फोन केला. सही करा अशोक, डरने की जरूरत नहीं तेरी. ठीक है म्हणे. कारण आपण लोक म्हणतात ज्युडिशरीच्या विरुद्ध बोलायचं नाही. बोबडे साहेबांनी जेव्हा काही निर्णय दिले, नाव घेऊन बोललो मी. पण बोलायच्या अगोदर 4 मोठे वकील होते, त्यांना मी सगळं विचारून घेतलं. मी म्हटलं कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये कसा सुटू शकतो मी? तो म्हणे इस शब्द के जगह ये शब्द यूज करो. आणि मग जेव्हा तो रिपोर्ट फार वाईड हे झाला, व्हायरल झाला, तेव्हा ते म्हणाले की 4-5 वेळा त्यांनी पाहिलं सगळ्यांनी. आणि मग मला एक आईची घाणेरडी शिवी घालून तो म्हणाला की साला मिल नहीं रहा है, सटक जाता है. तर प्रत्येक तऱ्हा असतात, प्रत्येक ठिकाणी तुम्ही निघू शकता अशा जागा असतात. फक्त जागा नेत्यांसाठीच नसतात, आपल्यासाठी असतात. त्यामुळे समोर कोण आहे, कोणाला घाबरायचं, कोणाला नाही. आपण कोणाच्या विरुद्ध फ्रंट खोलायचा नाही, सुपारी घेऊन जर्नलिझम नाही करायचं. पण समाजात भलं होईल असं जर तुम्ही पत्रकारिता केली तर पत्रकारितेमध्ये आहात याचं कुठे ना कुठे तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल. आणि ते पुण्य तुम्हाला आता जरी दिसत नसलं तर तुमच्या मुलांच्या रूपानं पाहतील. कित्येक नेत्यांची मुलं कशी उपजलीत तुम्ही पाहिलेत. कारण कुठे स्वर्ग नरक नाही आहे, यही है सब कुछ. जो करोगे अगली पिढी भरेगी. तुम्ही चांगलं काम केलं, तुमचे मुलं चांगले निपजतील, त्यांची मुलं चांगली निपजतील, एक असा नवीन समाज तयार होईल. त्यामुळे समाज घडवण्याचं काम हे पत्रकारितेचं आहे. आपला फार मोठा समाजकारणाचा फार मोठा काम आहे आपलं. त्यामुळे पत्रकारिता करायची आहे म्हणून करू नका. पत्रकारिताची खाज आहे म्हणून पत्रकारिता करा. समाजासाठी काही करायचं आहे म्हणून करा. नाही तर मलाही लोकसभा ऑफर झाल्या होत्या. मी हात जोडून नमस्कार केला की मला नको बाबा, हे माझा पिंड नव्हे. त्यामुळे आता मी विचार केला की लोकसभा मेंबर म्हणून मी काय करणार, यांच्या पाठीमागे फिरणार. आता हे माझ्या पाठीमागे फिरतात तर बडा कोण. आणि आपण म्हणतो तुम्ही दिल्लीत या कधी. खासदाराची अवस्था तुमच्या कॉर्पोरेटरपेक्षाही बेकार आहे दिल्लीमध्ये. 700 खासदार आहेत. तो मंत्रालयात गेला तर तो पिऊन असतो टोपीवाला, तो लिफ्टच्या बटन तिथे तो धक्का मारतो. बोले नहीं नहीं मंत्री की लिफ्ट है उधर जाओ. तो बोलता मैं खासदार हूं. बोला काय का दार? बोले नहीं सांसद हूं. हाँ कार्ड दिखा. फिर तुम अपना तो आयडेंटिटी कार्ड पाहतो. बोले अच्छा फिर खड़े हो जाओ. ही डोळ्यांनी पाहिलेली वस्तुस्थिती आहे. मी संजय काकडे म्हणून इथे एक बिल्डर आहे, अतिशय फ्रॉड बिल्डर आहे. तो तिकडे एक खासदार म्हणून आला. तेव्हा त्याला मी म्हटलं तू खासदार एवढे पैसे खर्च केले, तुला काय मिळणार? म्हणे अभि भाऊ तुम्हाला अजून दिल्ली कळली नाही म्हणे. आता एक वेळा मी खासदार झालो की असं फायनान्स मिनिस्टर असं म्हणे समोर. म्हटलं हो ये तू बन खासदार. 5 वर्ष पूर्ण झाल्यावर तो मला म्हणाला
झक मारली खासदार झालो म्हणला आता कोणाला सांगायचं, काहीच इज्जत होत नाही म्हणलं इथे आपली. अक्षरशः घरं अलॉटमेंट करण्यासाठी खासदार लोक पैसे देतात, प्रश्न लावण्यासाठी लोकसभेमध्ये पैसे देतात. हे पुरस्कार तर ते तर ते विचारूच नका. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतात ते सगळ्यांनाच माहित आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळं खासदार म्हणून काय व्हायचं, राजकारणीच काय व्हायचं, कलेक्टर कमिशनर, कोणी म्हणतात IPS ऑफिसर, कलेक्टर फार मोठा, कमिशनर फार मोठा. मला तर कितीतरी ठिकाणी मी ज्या शहरात जातो तिथे मला कलेक्टर मेसेज येतो की सर मिलना है, कब है समय आपके पास. बोला यू स्पीक अशोक जी सो आउटराइट, आई एम रियली ऑनर्ड. म्हणलं थँक्यू सर. म्हणून म्हटलं ते हे समाजात जर तुम्हाला स्थान पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः निर्माण करू शकता. त्या समाजासाठी मार्केटिंग करावं लागत नाही. आम्हाला जेव्हा यूट्यूबवर मी यायचो लोक म्हणे नाही मार्केटिंग करना पड़ता हो, मार्केटिंग कंपनी रखनी पड़ती. मला नाही आपने पास का पैसा मार्केटिंग कंपनी का, आपण तो काही माईक लेके खडे हो जाते. एअरपोर्टवरनंच माझं ते एक बॅग, छोटी बॅग असते हँडबॅग, त्याच्यातच सगळं असतं. स्टँड लावलं आपलं झालं की चालू करायचं मोबाईलवरून. ते झालं की 2 दिवसात 5 लाख 6 लाख लोक पाहतात. यूट्यूबने पैसे येतात, असं नाही पैसे येत नाही, भरपूर पैसे येतात. त्यामुळे नवीन काय करू शकता, पत्रकारितामध्ये चॅलेंजेस भरपूर आहेत. नवीन याच्यामध्ये तुम्ही कसं करू शकता, आणि याचं मी कितीतरी जणांना उदाहरण देतो. जास्त वेळ घेत नाही मी, कारण आता बरेच बाकीच्यांना पण बोलायचं आहे. एक मेरठ या गावी स्टेट बँक ऑफ इंडियाचे पेपर फुटला, आणि जेव्हा ते लोक पकडल्या गेली तर त्यांनी 25 हजारामध्ये तो पेपर विकत घेतला होता. आणि मग जेव्हा ती क्लरिकलची नोकरी जॉईन करेल तेव्हा त्यांना 25 ते 30 हजार रुपये महिना पगार सुरू होईल. तर ती एक बातमी आहे. ती बातमी मागच्या कुठेतरी एका पेजवर एक छोटा 2 पॅरेग्राफ जास्तीत जास्त झाले, त्याच्यापेक्षा त्या बातमीची व्हॅल्यू नव्हती. पण तो जो चीफ साहेब बसला होता त्याने डोकं लावलं. त्यांनी दिल्लीच्या बाजूला जो NCR एरिया आहे, गाझियाबाद, तिकडे नोएडा, इकडे गुडगाव, या 3-4 जागावरनं त्यांनी रिपोर्टर्सवरनं सांगितलं 25 हजारात कोणी बिझनेस सुरू केला का हे मला पहा. ते एक लॉन्ड्रीवाला मिळाला, त्यांनी 25 हजारात बिझनेस सुरू केला होता. एक गिफ्ट पॅकिंगवाला मिळाला, एक बेकरीवाला मिळाला. अशी त्याला 3 स्टोरीज मिळाले. त्यांनी त्यांच्या प्रोफाईल केलं की हे 25 हजारात त्यांनी बिझनेस चालू केला आणि आता हा इतका रुपये महिना कमावतो, आणि तुम्ही 25 हजार रुपयात पेपर घेतले, तुम्ही जेलची हवा खाता. आणि त्याला हेडिंग दिलं, जब बन सकते हो गुरु तो क्यों बने हो गुरु घंटाल. ही पत्रकारिता आहे. त्यामुळे आपण जे पाहतो, आपण जे करतो, त्यातनं आपण काय मेसेज देतो कुठे, याचा प्रयत्न करण्याचा प्रयास करायचा. मी जेव्हा बोलायचो तेव्हा मी फार, माझा मुलगा एक दिवस म्हणाला, पापा एव्हरी डे यू टॉक निगेटिव्ह, इस सरकार को, उस अधिकारी को, उस नेता को. मग मी एक मंडे पॉझिटिव्ह म्हणून प्रोग्राम चालू केला, आणि त्या प्रोग्राम मध्ये इतक्या चांगल्या स्टोरीज मिळतात की सरकारच्या बिना मदतीने अक्षरशः 10,000 5,000 हजार रुपयावर लोकांनी काम चालू केलं, आणि आज फार मोठी लोक बनलीत ती. आणि ही स्टोरी काही 25 वर्षापूर्वीची नव्हे, कोविडच्या काळामधली स्टोरीज आहेत ह्या. तर अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला सापडतात. त्यामुळे कोणासमोर आपण हातच पसरायचं नाही. आजच्या डेटमध्ये पत्रकारांची स्थिती इतकी झालेली आहे, आपण समाजामध्ये आपण म्हणतो आपलं लोक स्वागत करतात, पण लोक पाठीमागे आपल्याला शिव्या देतात. हे तुम्ही खरोखरच मनापासून आता याला ॲक्सेप्ट केलेलं पाहिजे. पत्रकार आता काही हा इज्जतदार माणूस राहिला नाही आहे, कारण त्याला समाजाला काही मिळत नाही त्याच्याकडनं. त्यामुळं पंजाबमध्ये मी असताना मला एका पंजाबीनी गोष्ट सांगितली. तो बोला मेरा एक किस्सा है अशोक जी, मैं सुनाऊं? मैंने सुनाऊं. बोला मेरा एक दोस्त था, उसको बेटा था, वो कंफ्यूज था कि बेटा 12वीं कर रहा है लेकिन आगे क्या करेगा ये पता ही नहीं उसको. तो बोला उसने मुझे कहा कि यार मुझे समझ में नहीं आ रहा मेरा बेटा करेगा क्या. तो बोले मैंने अकल लगाई कि वो बेटे का रूम कहाँ है. बोले उसमें एक गुरु ग्रंथ साहब रख,
एक 5,000 रुपये का बंडल रख, एक दारू की बोतल रख, एक हीरोइन का फोटो रख और खिड़की से देख तेरा बेटा क्या उठाता है, उसी लाइन पे बेटा जाएगा, ऐसा सोचेंगे, उसकी लाइकिंग वही है। तो बोले बेटा आया, उसने सबसे पहले 5,000 का बंडल पॉकेट में डाला, 2 घूंट पिए, वो हीरोइन का फोटो देख के दिल को लगाया और गुरु ग्रंथ साहब पढ़ने लगा। तो बोले अरे ये तो कंफ्यूज हो गया मैं, क्या बनेगा बेटा? मैंने बोले निश्चिंत रहो, पत्रकार बनेगा, लोगों से दारू भी पिएगा, पैसा भी लेगा, सब कुछ करेगा और ऊपर से ज्ञान देगा। त्यामुळे त्या प्रतिमेमधनं बाहेर या। तुम्ही मला दिल्लीवरनं बोलावलं, माझं ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद। कोणाचं मन दुखावलं असेल त्याच्यासाठी मी माफी मागतो। मी पहिले म्हटलं थोडा कानफाट माणूस आहे मी, आणि ते विदर्भाचा असल्यामुळे ते विदर्भाची थोडीशी जास्तच बोलतात, म्हणजे बोलताना सांभाळत नाहीत। तर त्यामुळे तुम्ही मला ऐकून घेतलं, चुका झाल्या तर क्षमा करा, जर चांगलं वाटलं तर सोबत न्या। धन्यवाद।